छावा सिनेमाचा विषय आणि सिनेमाचा वेदनादायी क्लायमॅक्स यावरून सध्या प्रचंड चर्चा होतीये. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये छावाच्या निमित्ताने डॉक्टर अमोल कोल्हेंच्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचीही चर्चा सुरू झाली. या मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आलाय का? मालिकेत फेरबदल करण्यासाठी अमोल कोल्हेंवर राजकीय दबाव होता का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याविषयी आता स्वतः डॉक्टर अमोल कोल्हेंनी खुलासा केला. नेमकं काय म्हणालेत अमोल कोल्हे पाहूया. होय, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीनं दाखवावा याविषयी माझ्यावर, माझ्या टीमवर दबाव होता. अनेकांना धक्का बसेल की होय, हा दबाव होता, पण हा दबाव नेमका कसला? तर आपण एक समजून घेतलं पाहिजे की हा दबाव होता माध्यमाचा. म्हणजे मालिका ही दूरचित्रवाणी माध्यमावर होती. म्हणजे जसं आपण OTT प्लॅटफॉर्म म्हणतो, TV सिरियल म्हणतो आणि चित्रपट म्हणतो, ही 3 माध्यमं वेगवेगळी आहेत. नाटक हे एक वेगळं माध्यम आणि त्यामुळे हे जर माध्यम वेगळं असेल तर आपण कोणत्या माध्यमावर सादरीकरण करतोय त्या माध्यमाचा निश्चितच दबाव होता. कारण याची जर रेग्युलेटरी बॉडी जर आपण बघितली तर या रेग्युलेटरी बॉडीकडून तुम्हाला याचे डिटेल्स सुद्धा मिळतील आणि याचे डिटेल्स जर तुम्हाला बघायचे असतील तर टेलिव्हिजनला स्टँडर्ड्स अँड प्रोसिजर, ज्याला आम्ही SNP म्हणतो, त्या SNPचा नक्कीच काही गाईडलाईन्स आहेत आणि त्या गाईडलाईन्सनुसार तुम्हाला मालिका ही दाखवावी लागते. या मालिकेमध्ये हिंसाचार असेल, या मालिकेमध्ये रक्त किती प्रमाणात दाखवायचं, या मालिकेमध्ये ऑब्सिनिटी येऊ नये, या सगळ्या गाईडलाईन्स असतात आणि त्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग असते, त्यानंतर टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी असते आणि ब्रॉडकास्टिंग कंटेंट कंप्लेंट्स काउन्सिल BCCC या सगळ्या गोष्टी असतात. केबल टेलिव्हिजन नेटवर्क ऍक्ट जो 1995 मध्ये पारित करण्यात आलेला, यानुसार या सगळ्या गाईडलाईन्स असतात. OTT प्लॅटफॉर्मच्या गाईडलाईन्स अजून नवीन येतात, त्यामुळे टेलिव्हिजनवर तुम्हाला जी हिंसा दाखवता येत नाही, तुम्ही OTT प्लॅटफॉर्मवर ती नक्कीच दाखवू शकता. आणि चित्रपटांमध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजे CBFCच्या माध्यमातून हे गाईड केलं जातं आणि सिनेमॅटोग्राफ ऍक्ट जो 1952 आहे त्यानुसार हे केलं जातं. आता मालिकेमध्ये नक्कीच SNPच्या या मर्यादा होत्या, त्यामुळे रक्त किती दाखवायचं, हिंसाचार किती दाखवायचा, या सगळ्याला काही मर्यादा होत्या. त्यामुळं हा दबाव माध्यमांचा पहिला होता. दुसरा होता तो म्हणजे नैतिक दबाव. मला आठवतं राजा शिवछत्रपती मालिका जेव्हा मी करत होतो तेव्हा एक फार मोठे अधिकारी मला भेटायला आले होते आणि त्यांच्या पत्नीने मला एक प्रसंग सांगितला होता की मिर्झा राजा जयसिंगाच्या छावणीत छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा मान खाली घालून तहाच्या वेळी उभे राहत होते. तो एपिसोड मला वाटतं राजा शिवछत्रपती मालिकेचा जवळपास एक 3-4 एपिसोड्स हा तहाचा प्रसंग चालला होता आणि त्या भगिनीने मला सांगितलं होतं की ते 3-4 दिवस तो एपिसोड बघताना ते अधिकारी जेवत नव्हते, जेवलेच नाही, ते इतके अस्वस्थ झाले होते. तेव्हा हा इम्पॅक्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवावा लागतो. टेलिव्हिजन करत असताना 2+ मार्केट समजलं जातं, म्हणजे 2 वर्ष वयाच्या वरच्या मुलापासून या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि त्यामुळे त्यांच्यावर या सगळ्या दृश्यांचा काय परिणाम होईल याची एक नैतिक जबाबदारी नकळत चॅनेलवर, निर्मात्यांवर ही संपूर्णपणे असते. इतकंच कशाला, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये जिथे छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरच्या लढाईत पकडले गेले त्यानंतर धाय मोकळून रडणाऱ्या एका लहानग्याचा, सातारा जिल्ह्यातल्या एका लहानग्याचा व्हिडिओ हा तुम्ही सोशल मीडियावर पाहिला असेल. त्यामुळे या सगळ्या चिमुकल्यांच्या मनावर काय परिणाम होणार आहे? या महिला बघणार आहेत, लहान मुलं बघणार आहेत आणि त्यामुळं छत्रपती संभाजी महाराजांवर झालेले अत्याचारही किती दाखवायचे, हा एक फार महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत होता. आणि मला वाटतं ही आमची नैतिकता होती की छत्रपती संभाजी महाराजांवरचे हे अत्याचार हे दाखवू नयेत किंवा हे अत्याचार सिम्बॉलिक पद्धतीने दाखवावेत किंवा ते वर्णनातून इतर ठिकाणी यावेत. म्हणजे तापलेल्या सळ्या घेऊन येताना तुम्हाला नक्कीच मालिकेत हे बघायला मिळालं. जमिनीवर पडणारे रक्ताचे थेंब आपल्याला पाहायला मिळाले. परंतु जेव्हा मालिका ही घराघरात पाहिली जाते, टेलिव्हिजन समोर बसून पाहिली जाते, तेव्हा हे 40 दिवस जे अनन्वित अत्याचार झाले या मालिकेविषयी किंवा या शेवटाविषयी प्रश्न विचारणाऱ्यांना आपल्या आईला, बहिणीला एकदा हा प्रश्न विचारावा की जर हे अत्याचार रोज टेलिव्हिजनवर पाहिले असते तर तुम्हाला आवडलं असतं, तुम्हाला ते पाहावंसं वाटलं असतं का? हा फार महत्त्वाचा प्रश्न. आणि त्यामुळे या मालिकेच्या शेवटाविषयी जे कोणी प्रश्न विचारतात त्यांच्या मानसिकतेविषयी, या विकृत मानसिकतेविषयी खरोखर
चीड संताप आल्याशिवाय राहत नाही की तुम्हाला काय पाहायचं होतं. छत्रपती संभाजी महाराजांवर कसे अनन्वित अत्याचार त्या क्रूर औरंग्याने केले हे तुम्हाला पाहायचं होतं. कशासाठी पाहायचं? हा आनंद मिळणार होता तुम्हाला. चित्रपटामध्ये, नाटकामध्ये हे जे काही जेव्हा दाखवायची वेळ येते तेव्हा ते वेगळा प्रकार असतो, कारण ते तुम्ही ठरवून गेलेला असतात. मला नाटक बघायला जायचंय, मला चित्रपट बघायला जायचंय, त्या एन्व्हायरमेंटमध्ये तेवढ्यापुरतं ते असतं. यामध्ये राजकीय दबाव होता का? तर 2017 पासून मी राजकीय दृष्ट्या अलूफ होतो. मी शिवसेनेत सुद्धा पूर्णपणे निष्क्रिय होतो, कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा आतापर्यंत आलाच नव्हता. हा कोणीही योग्य इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला नव्हता. हा पहिल्यांदा प्रयत्न होत होता आणि त्यामुळे यामध्ये कोणतंही कॉम्प्रोमाइज नको या भावनेतून मी राजकीय दृष्ट्या अलूफ होतो. मालिका 2017 मध्ये सुरू झाली, ती 2020 मध्ये संपली. 2019ला मी निवडणूक लढवली. परंतु शेवटचा जो प्रश्न येतो तो म्हणजे माननीय शरद पवार साहेबांनी हा शेवट असा दाखवावा असं सांगितलं होतं का? याच्यावरचं अगदी प्रामाणिक उत्तर आहे, माननीय पवार साहेबांनी कधीही शब्दानंही अमुक प्रसंग दाखवा, अमुक प्रसंग दाखवू नका असं सांगितलेलं नव्हतं.